सध्या मी उभा आहे लोणावळा येथे। आपण समोरच पाहू शकता आपल्याला ड्यूक्स नोज दिसत आहे आणि समोर आपल्याला पुणे मुंबई रेल्वेचा बोगदा देखील दिसत आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, सध्या मी आहे आंबिवली या गावामध्ये। समोर दिसणाऱ्या हनुमान मंदिरामध्ये रात्री आम्ही टेंट टाकून राहिलो होतो। नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। सध्या मी उभा आहे आंबिवली ते पेठ यामध्ये असणाऱ्या घाट रस्त्यामध्ये। आज पुणेरी एक्सप्रेस आली आहे कोथळीगड येथे। आंबिवली गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आंबिवली गावातून जो रोड पेठकडे जातो तो रोड खराब आहे, त्यामुळे त्या सल्ल्याला मानून साधारण 1 किलोमीटर गाडी ड्राईव्ह करून आलेलो आहोत आम्ही। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता गाडी आम्ही इथेच पार्क केलेली आहे। बाकी पेठकडे जाणारे अंतर आम्ही चालून पार करणार आहोत मित्रांनो। चला तर मग। पेठकडे जाणारा रस्ता खूपच चढणीचा आहे मित्रांनो, त्यामुळे दम लागत आहे। चला। सह्याद्रीतील रम्य सकाळ, पेठ गावाकडे जाणारा चढयुक्त असा घाट रस्ता आणि या घाट रस्त्यावरती विविध पक्ष्यांचे येणारे आवाज, आहा हा, एकदम रम्य अशी सकाळ आहे मित्रांनो। आंबिवली गावातील ग्रामस्थांनी रोडबाबत जो सल्ला दिला होता मित्रांनो, तो खूपच खरा ठरला। कारण या इतक्या चढ्या मार्गाने आमची वॅगनार गाडी तरी आली नसती। या अनुभवावरून असे शिकायला मिळते की जे लोकल ग्रामस्थ असतात त्यांचे सल्ले नजरेआड करू नका मित्रांनो। चला। घाटवाटेवर एका डोंगराच्या पायथ्याशी येथील लोकांची ग्रामदेवता वाघजाईचे मंदिर आपल्याला पाहावयास मिळते। मित्रांनो, आपले आजचे डेस्टिनेशन आपल्याला समोर दिसत आहे। चार ते 4.5 किलोमीटरची तंगडतोड पायपीट करून आपण सध्या आलेलो आहोत पेठ या गावामध्ये। पेठ हे गाव कोथळीगडाचे बेस विलेज आहे। समोरच आपल्याला कोथळीगड दिसत आहे मित्रांनो। पेठ हे गाव किल्ले कोथळीगडाचे बेस विलेज आहे। पेठ या गावी येण्यासाठी मार्ग आहे पुणे, लोणावळा, खोपोली, कर्जत, पिंगळास आणि आंबिवली। आंबिवली या गावामध्ये आपण काल रात्री मुक्काम केला होता मित्रांनो। आंबिवली गावातून 4 ते 4.5 किलोमीटरचा घाट रस्ता चढून आपण पेठ या गावामध्ये येतो। या मार्गे आल्यानंतर अंतर आहे साधारण 124 किलोमीटर। आज वातावरण खूपच क्लिअर आहे, त्याच्यामुळं सह्याद्रीतील डोंगर रांगांचे दृश्य खूपच सुंदर दिसत आहे। आजच्या ट्रेकमध्ये 2 नवीन साथीदार आपल्याला जॉईन झालेले आहेत। पेठच्या गावापासून हे दोघे जण आपल्याबरोबर ट्रेकची सोबत करत आहेत। गडवाटेवरती श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यामार्फत गडाकडे जाण्याचा मार्ग असे बोर्ड लागलेला दिसत आहे। गडमार्गावरून आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याचे पेठ हे गाव दिसत आहे। केला चालू। किल्ले कोथळीगडास कोटलीगड किंवा पेठचा किल्ला असे देखील म्हणतात। कोथळीगड हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून
त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 3100 फूट. कोथळीगड हा कर्जत तालुक्यामध्ये येतो. साधारण 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण किल्ल्याच्या पठारावरती पोहोचणार आहोत. चला जाऊया वरती. चला मित्रांनो, चला. मित्रांनो, शेवटी आता आपण किल्ल्याच्या महादरवाज्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. महादरवाजा आपण पाहू शकता पडझड अवस्थेमध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. महादरवाजाच्या दोन्ही बाजूस फक्त भिंती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आपण आता किल्ल्याच्या दिशेने प्रवास चालू ठेवूया. चला. मित्रांनो, फायनली किल्ले कोथळीगडाच्या पठारावरती आपण सक्सेसफुली आलेलो आहोत. कोथळीगडाच्या पठारावरून आपल्याला हा उभा कातळकडा दिसत आहे. मित्रांनो, या कातळकड्यावरती आता आपण चढून जाऊया. चला तर मग. पठारावरून सकाळी जे वातावरण क्लिअर होतं आता धुरकट झालेलं आहे मित्रांनो. त्यामुळं डोंगर असे क्लिअर असे दिसत नाहीयेत. दुर्ग संवर्धन करणाऱ्या सेवकांनी गडावरती 2 तोफगाड्यावरती व्यवस्थित माउंट करून चांगल्या पद्धतीने जतन केलेले आहेत मित्रांनो. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद. तोफा तयार करण्याच्या 2 पद्धती असतात. पहिली पद्धत म्हणजे घडीव पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे ओतीव पद्धत. ओतीव तोफ म्हणजे टेक्निकल लँग्वेजमध्ये कास्टिंग आणि घडीव तोफ म्हणजे टेक्निकल लँग्वेजमध्ये फोर्जिंग. या दोन्ही तोफा कास्टिंग पद्धतीने तयार केलेल्या आहेत मित्रांनो, आता आपण पाहूया तोफ चालते कशी. तर तोफेला या तोंडाच्या बाजूने दारुगोळा भरून ठासला जातो आणि त्याच्यानंतर तोफ गोळा टाकला जातो. त्याच्यानंतर तोफेच्या मागच्या बाजूला इथे एक होल दिलेले असते. इथून वातान आपल्याला घालायची असते. या होलमध्ये घातलेल्या वातानीला जेव्हा मशालीने अग्नी दिला जातो त्या अग्नीमुळे दारुगोळ्याचा ब्लास्ट होतो आणि त्याच्या फोर्समुळे आतील तोफगोळा बाहेर जोराने फेकला जातो. समोर दिसत असलेल्या बुर्जाच्या डाव्या बाजूने एक रोड जात आहे आणि उजव्या बाजूने एक रोड जात आहे. उजव्या बाजूने आपण गेलो की आपल्याला पाण्याची 4 खोदीव टाकी पाहावयास मिळतात. बुर्जाच्या डाव्या बाजूने गेले की आपण या किल्ल्याच्या टॉपवरती पोहोचू शकतो. बुर्जाच्या उजव्या बाजूने चालत आले की आपल्याला इथे एक गुहा पाहावयास मिळते. या गुहेमध्ये सुरुवातीला आपल्याला भैरवनाथाचे मंदिर पाहावयास मिळते. भैरवनाथाचे दर्शन आत्ताच आपण घेतलेले आहे. आता आपण बघूया ही गुहा कशी आहे मित्रांनो. या गुहेमध्ये फोटो स्वरूपामध्ये एक चांगला मेसेज दिला आहे मित्रांनो. या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. कातळामध्ये खोदलेली गुहा खूपच मोठी आहे मित्रांनो. पलीकडे आपल्याला अजून एक रूम देखील दिसत आहे आणि या गुहेच्या आधारासाठी जे स्तंभ उभारलेले आहेत त्याच्यावरती
खूपच छान असे नक्षीकाम केलेले आहे. या मोठ्या गुहेमध्ये एक देवाची मूर्ती देखील दिसत आहे मित्रांनो. आणि या गुहेच्या शेवटी अजून एक खोली आपल्याला दिसत आहे. या खोलीच्या प्रवेशद्वारावरती खूप सुंदर असे नक्षीकाम केल्याचे आपल्याला दिसत आहे मित्रांनो. भैरवनाथाच्या मंदिराच्या समोरच आपल्याला एक पडझड झालेल्या अवस्थेमध्ये बुरुज दिसत आहे आणि येथे छोटा एक गडावर येण्याचा मार्ग देखील आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, येथे एक आपल्याला छोटीशी गुहा दिसत आहे. तुम्ही सांगू शकता या गुहेतून वरती जाण्यासाठी मार्ग आहे का? मी पण इथे खूप शोधला. इथे माझ्या पाठीमागे एक आरपार असं छिद्र दिसत आहे, पण पलीकडे जाऊन पाहिलं तर तिथे एक छोटीशी गुहा आहे. वरती जाण्यासाठी कुठं मार्ग दिसत नाहीये. पण मित्रांनो, त्यावेळच्या किल्ल्याच्या बांधणीची हीच खरी एक कमाल आहे. गडावरती जाण्याचा मार्ग याच छोट्या गुफेमधून आहे. चला मी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, त्या गुहेमधून वरच्या दिशेने खोदलेला मार्ग आहे. चला जाऊया वरती. मित्रांनो, या संपूर्ण पायऱ्या डोंगराचा कोथळा फोडून तयार केलेल्या आहेत. म्हणूनच या किल्ल्याला कोथळीगड असे म्हणत असावेत बहुतेक. या कोरलेल्या पायऱ्या याची उंची खूप आहे मित्रांनो, त्यामुळे चढताना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. चला जाऊया वरती. छोटा किल्ला आहे, पण एक्सपिरियन्स मजेदार आहे मित्रांनो. किल्ल्यावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर मित्रांनो, सध्या वातावरण धुरकट आहे, त्याच्यामुळं आजूबाजूचे डोंगर दिसत नाहीयेत. पठारावरती आपण पाहू शकता 2 तोफा दिसत आहेत आणि आपला ट्रेकचा एकच साथीदार वरती आलेला आहे, दुसरा कुठेतरी गायब झालेला आहे. मित्रांनो, फायनली आपण गडाच्या मुख्य दरवाजापाशी आलेलो आहोत. चला आता गडाच्या दरवाजातून गडावरती प्रवेश करूया. चला तर मग. मित्रांनो, शेवटी सक्सेसफुली कोथळीगडाच्या टॉपवरती आम्ही पोहोचलेलो आहोत. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. गडाच्या माथ्यावरती स्वराज्याचा भगवा आपल्याला फडकताना दिसत आहे. माथ्यावरती येथे काही बांधकामाचे अवशेष आपल्याला दिसतात आणि या अवशेषाच्या शेजारी आपल्याला एक खोदीव पाण्याचे टाके पाहावयास मिळते.
गडमाथ्यावरून आजूबाजूचे डोंगर आणि त्याच्या पायथ्याला असणारी पठारे ही खूपच सुंदर दिसत आहेत मित्रांनो. समोरच्या टेकडीवरती विंडमिल्स आपल्याला पाहावयास मिळतात. मराठे या किल्ल्यावरती त्यांची शस्त्र ठेवत असत, त्यामुळे या किल्ल्याला मराठ्यांचे शस्त्रागार म्हणूनही ओळखले जाते. या ट्रेक दरम्यान ब्राझीलवरून आलेले लुकास आणि त्यांची मैत्रीण भेटले. त्यांना छत्रपतींनी निर्माण केलेले स्वराज्य आणि विविध गड किल्ले यांच्याविषयी माहिती दिली. या दोघांना भेटून खूपच आनंद झाला. मित्रांनो, आज एक खतरनाक अनुभव घेतलेला आहे. पठारावरती ज्या ठिकाणी 2 तोफा होत्या त्या ठिकाणी आम्हाला आगी मोळाच्या माशांचा थवाच्या थवाच येताना दिसला. ते पाहून आम्ही खूपच घाबरलो. आगी मोळाच्या माशांचा थवा जसा मला दिसला तसं मी माझ्या ट्रेकचा साथीदार सतीशला सांगितलं, हात पाय तोंड सर्व झाकून जमिनीवरती पालते झोपा. असं करून आम्ही साधारण 5 मिनिटं पालते झोपलो. 5 मिनिटानंतर आम्हाला माशांचा आवाज कमी झाल्याचं दिसलं. आज आमचं नशीब बलवत्तर होतं, त्यामुळे त्या माशांचा थवा लांबूनच दूर गेला. मित्रांनो, आता आपला गड पूर्णपणे पाहून झालेला आहे, तर किल्ला आता उतरायला घेतलेला आहे. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या पुणेरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला भेटू लवकरच. धन्यवाद.